तुम्ही कधी स्वतःला शांतपणे विचारले आहे का, मी खरोखरच अपयशी आहे का, की मी फक्त घाबरलो आहे? हो, आयुष्यात बहुतेक लोक हरत नाहीत, ते जिंकण्याआधीच घाबरतात. मनात एक लहानसा विचार येतो, जर मी पडलो तर, जर लोक हसले तर, जर मला यश मिळालंच नाही तर. आणि इथूनच सुरुवात होते पराभवाची. हजारो वर्षापूर्वी आचार्य चाणक्याने स्पष्ट सांगितले होते, ज्याच्या मनात भीती असते त्याच्यासाठी यशाचे सर्व दरवाजे आपोआप बंद होतात. आज आपण जाणून घेणार आहोत त्या 4 भीतींपैकी पहिली आणि सर्वात धोकादायक भीती. पण त्याआधी थोडक्यात समजून घेऊया, ही शिकवण देणारे आचार्य चाणक्य कोण होते? चाणक्य कोण होते? आचार्य चाणक्य हे केवळ शिक्षक नव्हते, ते दूरदृष्टी असलेले विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि महान रणनीतिकार होते. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्य यांना घडवले आणि एक सामर्थ्यशाली साम्राज्य उभे केले. त्यांचे ग्रंथ अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती आजही जीवन, नेतृत्व आणि यशाचे मार्ग दाखवतात. चाणक्य स्पष्ट म्हणतात, जो मनुष्य भीतीवर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. मुख्य विषयाची सुरुवात करूया. पहिली भीती, अपयशाची भीती. ही भीती इतकी शांत असते की आपल्याला कधी कळतच नाही आणि ती हळूहळू आपली स्वप्ने संपवते. तुम्ही कधी एखादी नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार केला आहे का? नव्या व्यवसाय, नवीन अभ्यासक्रम, नवीन काम, पण अचानक मनात विचार आला, जर अपयश आले तर, आणि तुम्ही थांबलात. हीच आहे अपयशाची भीती. चाणक्य सांगतात, अपयश म्हणजे शेवट नव्हे, तो पुढील यशाचा पहिला टप्पा असतो. एक भावनिक प्रसंग. एका गावात एक तरुण राहत होता. त्याचे स्वप्न होते मोठे काहीतरी करण्याचे. त्याने योजना केली, तयारी केली, पण शेवटच्या क्षणी त्याचे मन डळमळले. त्याला वाटले, जर लोकांनी हसले तर, जर पैसे बुडाले तर, आणि त्याने पाऊल मागे घेतले. वर्षे लोटली, त्याच्याबरोबर शिकलेले मित्र पुढे गेले. कोणी अधिकारी झाले, कोणी उद्योजक झाले. तो मात्र आजही म्हणतो, त्यावेळी प्रयत्न केला असता तर हीच आहे अपयशाची खरी किंमत. ती आपल्याला प्रयत्न करू देत नाही. चाणक्यांचे विचार. चाणक्य म्हणतात, ज्याला पडण्याची भीती असते तो चालायला शिकतच नाही. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडते, पण ते पुन्हा उठते, कारण त्याच्या मनात अपयशाची कल्पनाच नसते. त्याला फक्त पुढे जायचे असते. आपण मात्र मोठे झाल्यावर अपयशाला इतके मोठे करतो की प्रयत्न करण्याचे धाडसच करत नाही. आजच्या काळातील सत्य. आज प्रत्येकाला यश हवे आहे, पण फार थोडे लोक अपयश स्वीकारायला तयार असतात. आपण इतरांशी तुलना करतो, त्यांचे यश पाहून स्वतःला कमी समजतो आणि मग सुरुवात करण्याआधीच थांबतो. चाणक्य सांगतात, स्वतःच्या मार्गावर चालणारा माणूसच शेवटी जिंकतो. जर तुम्ही पडण्याच्या भीतीने चालणे सोडले तर तुम्ही कधीच ध्येयापर्यंत पोहोचणार नाहीत. स्वतःला विचारा, मी किती वेळा अपयशाच्या भीतीने प्रयत्नच केला नाही? मी किती स्वप्ने मनातच दडपून टाकली? मी खरंच अपयशाला घाबरतोय की लोकांच्या मतांना? आज ठरवा, भीतीपेक्षा माझे ध्येय मोठे आहे. बदलाची पहिली पायरी. अपयशाला शत्रू समजू नका, ते तुमचे शिक्षक आहेत. चूक झाली तर शिका, पडलात तर उठा. लोक हसले तर चालेल, पण स्वतःवर विश्वास ठेवा. कारण लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळे नसतात, ते फक्त भीतीवर मात करायला शिकलेले असतात. दुसरी भीती, लोक काय म्हणतील याची भीती. ही 4 शब्दांची भीती, लोक काय म्हणतील, असंख्य स्वप्नांची हत्या करते. एखाद्या तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. एखाद्या मुलीला वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं असतं. एखाद्या व्यक्तीला नोकरी सोडून स्वतःच्या आवडीच्या मार्गावर जायचे असते. पण अचानक मनात आवाज येतो,
नातेवाईक काय म्हणतील, समाज काय बोलेल, अपयश आले तर लोक हसतील आणि आपण थांबतो. चाणक्यांचा स्पष्ट संदेश. चाणक्य सांगतात, जग तुमच्या धैर्याचा सन्मान करते, तुमच्या भीतीचा नाही. जे लोक आज तुमच्यावर टीका करतात तेच लोक उद्या तुमच्या यशाची चर्चा करतात. समाजाचे मत बदलते, लोकांची बोलणी बदलतात, पण जर तुम्ही स्वतःचा मार्ग सोडला तर तुमचे आयुष्य मात्र थांबते. एक भावनिक प्रसंग. एका कुटुंबातील मुलीला शिक्षण पुढे घ्यायचे होते. तिला मोठे अधिकारी व्हायचे होते. पण गावात चर्चा सुरू झाली, मुलीला एवढे शिकवून काय उपयोग? लग्न लावा, घर सांभाळू दे. कुटुंब दबावाखाली आले. मुलीचे स्वप्न मोडले. वर्षांनी तीच मुलगी आपल्या मुलीला म्हणाली, तू तुझं स्वप्न सोडू नकोस. कारण तिला कळाले होते, लोकांचे बोलणे तात्पुरते असते, पण स्वप्न गमावण्याची वेदना आयुष्यभर असते. सत्य स्वीकारा. लोक बोलणारच. तुम्ही काहीच केले नाही तरी बोलतील. तुम्ही मोठे काम केले तरी बोलतील. मग प्रश्न असा आहे, तुम्ही लोकांसाठी जगणार आहात की स्वतःसाठी? चाणक्य सांगतात, स्वतःचा मार्ग निवडणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. तिसरी भीती, बदलाची भीती. आता तिसरी भीती, ही भीती शांतपणे माणसाला मागे ठेवते. जग पुढे जात असताना तो त्याच जागी राहतो. जग बदलत आहे, तंत्रज्ञान बदलते आहे, काम करण्याच्या पद्धती बदलत आहेत, विचारसरणी बदलत आहे. पण काही लोक म्हणतात, आम्हाला जुनेच बरे. नवीन गोष्टींमध्ये धोका आहे आणि इथेच त्यांची प्रगती थांबते. चाणक्यांचा विचार. चाणक्य स्पष्ट सांगतात, जो परिस्थितीनुसार बदलतो तोच टिकतो. नदी वाहते म्हणून ती स्वच्छ राहते. जर ती थांबली तर साचते आणि दूषित होते. माणसाचे आयुष्यही तसेच आहे. जो शिकत राहतो, बदल स्वीकारतो, तो पुढे जातो. जो थांबतो तो मागे पडतो. एक उदाहरण. काही वर्षापूर्वी अनेक लोकांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले नाही. त्यांना वाटले हे तात्पुरते आहे. पण ज्यांनी नवीन गोष्टी शिकल्या, नवीन मार्ग स्वीकारले, ते पुढे गेले. बदल म्हणजे धोका नाही, तो संधी आहे. स्वतःला विचारा, मी बदलाला का घाबरतो? मला खरोखर धोका वाटतोय की मी सवयीचा गुलाम झालो आहे? मी नवीन शिकण्यासाठी तयार आहे का? जर तुम्ही बदल स्वीकारला नाही तर वेळ तुम्हाला मागे सोडून जाईल. चौथी भीती, कठोर निर्णय घेण्याची भीती. जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात. कधी चुकीच्या सवयी सोडाव्या लागतात, कधी चुकीच्या लोकांपासून दूर जावे लागते, कधी सुरक्षित वाटणारा मार्ग सोडून अज्ञात दिशेला पाऊल टाकावे लागते. पण बहुतेक लोक इथेच थांबतात. का? कारण त्यांना निर्णयाच्या परिणामाची भीती वाटते. चाणक्याचा ठाम संदेश. चाणक्य सांगतात, जो योग्य वेळी कठोर निर्णय घेत नाही तो परिस्थितीचा गुलाम बनतो. नेतृत्व म्हणजे फक्त पद नव्हे, नेतृत्व म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद. कधी कधी निर्णय घेताना मन दुखते, लोक नाराज होतात, क्षणिक त्रास होतो, पण दीर्घ काळासाठी तोच निर्णय तुमचे भविष्य घडवतो. एक प्रभावी प्रसंग. एका तरुणाला चांगली नोकरी होती, पगार निश्चित होता, घरच्यांना समाधान होते, पण त्याच्या मनात वेगळे स्वप्न होते. त्याला स्वतःचा मार्ग तयार करायचा होता. वर्षानुवर्ष तो विचार करत राहिला, जर अपयश आले तर घरचे काय म्हणतील? शेवटी एक दिवस त्याने निर्णय घेतला, नोकरी सोडली, स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडायला सुरुवात केली. सुरुवातीला अडचणी आल्या, पण काही वर्षात त्याने जे निर्माण केले ते त्याला आयुष्यभराची ओळख देऊन गेले. तो म्हणाला, सर्वात कठीण क्षण तो नव्हता जेव्हा मी संघर्ष केला, सर्वात कठीण क्षण तो होता जेव्हा मी निर्णय घेतला. सत्य काय आहे? निर्णय न घेणे हाही एक निर्णय असतो आणि तो बहुतेक वेळा चुकीचा ठरतो. जीवन थांबत नाही, वेळ थांबत नाही, संधी थांबत नाही. जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर वेळ तुमच्यासाठी निर्णय घेईल. चाणक्याच्या शिकवणीत स्पष्ट सांगितले आहे, 1. अपयशाची भीती तुम्हाला सुरुवात करू देत नाही.
2. लोकांच्या मताची भीती तुम्हाला थांबवते. 3. बदलाची भीती तुम्हाला मागे ठेवते. 4. कठोर निर्णयांची भीती तुम्हाला सामान्य बनवते. या 4 साखळ्या तोडल्या तर माणूस स्वतःचे भाग्य स्वतः लिहू शकतो. स्वतःशी एक प्रामाणिक संवाद. आज शांत बसा आणि स्वतःला विचारा, मी कोणत्या भीतीत अडकलेलो आहे? मी किती वेळा निर्णय पुढे ढकललेले? मी किती वेळा लोकांसाठी स्वतःचे स्वप्न सोडले? जर उत्तर हो असेल तर लक्षात ठेवा, आजही वेळ गेलेली नाही. आयुष्य बदलण्याचा क्षण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात एक क्षण येतो जेव्हा तो भीतीपेक्षा ध्येय मोठे मानतो. तो क्षण तुमच्याही आयुष्यात येऊ शकतो. कदाचित तो क्षण आजच आहे. भीती कायमची नसते, धैर्य कायम राहते. चाणक्यांची नीती आजही तितकीच प्रभावी आहे जितकी हजारो वर्षापूर्वी होती. यश मिळवायचे असेल तर भीतीवर विजय मिळवावाच लागेल. अपयशाला सामोरे जा. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. बदल स्वीकारा. योग्य वेळी कठोर निर्णय घ्या आणि मग पहा, तुमच्या आयुष्याचे सर्व दरवाजे बंद एकामागून एक उघडू लागतील. जर तुम्हाला हा संदेश मनापासून पटला असेल तर स्वतःशी एक वचन द्या, मी भीतीला माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ देणार नाही. हा विचार तुमच्यात जपून ठेवा, कारण तुमचे आयुष्य तुमच्या धैर्यावर उभे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर आजपासून या 4 भीतींना कायमचा निरोप द्या. अपयशाची भीती सोडा. लोकांच्या मताकडे दुर्लक्ष करा. बदल स्वीकारा आणि योग्य वेळी कठोर निर्णय घ्या. आचार्यांनी दिलेली ही शिकवण फक्त ऐकण्यासाठी नाही, ती अंमलात आणण्यासाठी आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ आवडल्याचे चिन्ह म्हणून लगेच आवड द्या. हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आज भीतीमुळे थांबलेली आहे. म्हणून जरूर शेअर करा. तुम्हाला या 4 भीतींपैकी कोणती भीती सर्वात जास्त जाणवते? खाली प्रतिक्रिया लिहा. मी तुमची प्रत्येक प्रतिक्रिया वाचते आणि अशाच प्रेरणादायी विचार बदलणाऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रिअल लाईफ स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या या परिवाराचा भाग व्हा. लक्षात ठेवा, तुमचे भविष्य तुमच्या धैर्यावर उभे आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विचारांसह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. धन्यवाद.